नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। जय जवान जय किसान। सततच्या पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाचे वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून हेक्टरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी न्याय हक्क विचार मंच दिनेश वानखेडे यांच्या नेतृत्वात शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आज तिवसा तहसीलदार यांना विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले। रविवार दिनांक 22 तारखेला तिवसा तालुक्यातील अनेक भागात झालेल्या वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा, सोयाबीन, कपाशी, तूर यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। झालेल्या नुकसानाबाबत तालुका प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई यावी, अन्यथा शेतकरी हक्क विचार मंचाच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी तिवसा तहसीलदार यांना सादर केले। यावेळी शेतकरी न्याय हक्क विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष दिनेश वानखेडे, दिनकर सुंदरकर, जयकुमार बोके, संतोष मठिये, प्रशांत डहाके, विजय दरणे, जगजीवन राऊत, महेश लांजेवार, प्रवीण पाळेकर, शरद मेटकर, श्रीधर इंगोले, अशोक आसोले यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमडे। मी जयकुमार बोके, वरखेडीची शेतकरी आहे। आम्ही आतापर्यंत हे तिवसा तहसीलमध्ये येऊन 2 वेळा 3 वेळा निवेदन दिलेले आहे, पण आता आम्हाला हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे का शेतकऱ्याचे कामं शेतकऱ्यानेच करावं, तर निवडून आलेल्या प्रतिनिधीने आमचं काय करावं। ह्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सुद्धा आमचे कामं करणे आवश्यक आहे, त्यांच्याकरता आम्ही त्याला निवडून दिलेले आहे। आज वरखेड मंडल याच्या आधी सुद्धा अतिवृष्टीतून वगळला गेला आहे, अमरावती जिल्हा वगळला गेलेला आहे। आज येलो मोजकचा एवढी मोठी बिमारी आली आहे, संत्रा गळती झाल्या, 3 वेळा निवेदन देऊन आलो। शेतकऱ्यांना फक्त निवेदन देण्यासाठीच उरलेले आहे काय? आमचं असं म्हणणं पडलं का आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो यांनी या स्थानिक प्रश्नाकडे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे महत्त्वाचं काम आहे लक्ष देणे आणि आमच्या प्रश्न निवारण करणे, याकरता आम्ही आता तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। शेवटी तहसीलदार साहेबांनी आमचं निवेदन स्वीकार केलेलं आहे। यापुढे काय कारवाई होते हे आम्हाला माहीत पडेल आणि मी लोकप्रतिनिधी यांना विनंती करतो का तुम्ही सुद्धा जातीने लक्ष घालून शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यावर ही मी तुम्हाला विनंती करत आहे। नमस्कार। नापिकी आणि दुष्काळ यामुळे शेतकरी आधीच हैराण झाला असून तर आज शेतकरी न्याय हक्क विचार मंचच्या माध्यमातून आम्ही तिवसा तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलो आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत, शेतात देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत शेतात जाणारे पानंद रस्ते जे आहेत ते पानंद रस्ते व्यवस्थित नाही आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेताला लागून असलेले बांधबस्ती असेल त्याच्या दुरुस्तीकरणामुळे काय झालं की अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जायचे रस्ते बंद पडले, ती आमची प्रमुख मागणी होती। सोबतच सोयाबीन आणि इतर पिकाला हमीभाव देण्यात यावा, त्यासोबतच शेतकऱ्यांच्या इतर ज्या गोष्टी असेल, जे प्रकरण तहसील कार्यालयात न्याय प्रलंबित असेल शेतीविषयक ते तात्काळ सोडविण्यात यावे, अशी मागणी शेतकरी न्याय हक्क विचार मंचने केली। आणि आमच्या शेतकऱ्यांची मागणी ही आहे की अनेक दिवसापासून कर्जमाफीचा जो आमचा प्रश्न आहे तो कर्जमाफी संपूर्ण करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना एक दिलासा सरकारच्या वतीने दिला जाईल। आमचा यावेळेस 7/12 कोरा करण्याची मागणी शेतकरी न्याय हक्क विचार मंचच्या वतीनं आज आम्ही तिवसा तहसील कार्यालयात केली आहे।